जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकर याच्यावर झालेल्या भीषण गोळीबारानं संपूर्ण जिल्हा हादरलेला होता। कोणताही ठोस पुरावा नसताना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं या गुन्ह्याचा छडा लावला असून यामध्ये पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ टोळीचा हात असल्याचा एक अँगल आता तपासादरम्यान समोर येतोय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। गेल्या वर्षी 11 एप्रिल 2025 रोजी धाराशिवमधील आंधरुड गावच्या यात्रेत एक खळबळजनक घटना घडलेली होती। पैलवान सागर मोहोळकरने कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावलेली होती। याच अपमानाचा बदला घेण्यासाठी घायवळ टोळीनं तब्बल 10 महिन्यांनंतर हा गेम प्लॅन आखल्याचं तपासात समोर येतंय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी आणि त्यांच्या पथकानं तांत्रिक दुवे जोडत जामखेडच्या अभिमन्यू महादेव पोते याला बेड्या ठोकलेल्या आहेत। त्याच्याकडून 90,000 रुपये किमतीचं गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सागर मोहोळकर गेल्या महिन्यातच नाशिक कारागृहातून जामिनावर बाहेर आलेला होता। त्याच्यावर पाळत ठेवण्याचं काम अभिमन्यू पोते हा करत होता। 4 मार्च रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास मोहोळकर हा नुरानी कॉलनी परिसरात असल्याची खात्री पटताच पुण्यातून आलेल्या साथीदारांनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला। ज्ञानेश्वर साठे उर्फ चार्ली, रोहित विठ्ठल आखाडे, चिनिया अशा 3 जणांनी मोहोळकरवर एकूण 7 गोळ्या झाडलेल्या होत्या, ज्यापैकी 5 गोळ्या त्याला लागलेल्या आहेत। यामध्ये त्याच्या तोंडावर आणि छातीवर गंभीर जखमा झालेल्या आहेत। सध्या त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे।